स्वादांतरामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी। गाजराचं सीजन सध्या चालू आहे। थंडीमध्ये गाजरं ही खूप छान येतात। गाजरामध्ये विटामिन ए, सी, बी, जी अशी बरीच विटामिन्स असतात। गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत चांगलं असतं। ह्यामुळे आपल्या नजरेमध्ये सुद्धा खूप चांगला फरक पडतो। आपला नंबरही जाण्यास मदत होते। तर ह्याच गाजरापासून आज आपण एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत, ते म्हणजे गाजराचा पराठा। गाजर म्हटलं की मुलं तर गाजर खात नाहीत, पण अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना पराठा करून दिलात तर मुलं नक्की आवडीने खातील। तरी नेहमी प्रश्न पडतो की मुलांना काय द्यावं, तर हा अशा प्रकारचा जर पराठा तुम्ही करून दिलात तर मुलं नक्की आवडीने खातील। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बघणार आहोत गाजराची एक रेसिपी। किसलेलं गाजर बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण गाजराची रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा पराठा। मुलं गाजर खात नाहीत, अजिबात मुलांना गाजर आवडत नाही। तर अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना गाजराचा पराठा करून दिलात तर मुलं नक्की आवडीने खातील। गाजरामध्ये विटामिन ए, बी, सी, जी असे बरेच विटामिन्स आहेत। शिवाय गाजर हे डोळ्यांसाठी खूप छान आहे। त्याने आपल्या चष्म्याचा नंबर कमी होतो आणि डोळ्यांचा प्रकाशही वाढण्यास मदत होते। शिवाय कॅन्सरसारख्या रोगांवरती गाजर हे अत्यंत गुणकारी आहे। गाजराचा जर रस तुम्ही कॅन्सरच्या पेशंटना दिला तर अत्यंत फायदेशीर आहे। थंडीमध्ये येणारी गाजरं म्हणजे हिवाळ्यात जी येणारी गाजरं असतात ही जास्त पौष्टिक असतात। ह्याच लाल रंगाच्या गाजरांपासून आज आपण बनवणार आहोत गाजराचा पराठा। तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप किसलेलं गाजर। इथे मी एक मोठं गाजर हे किसून घेतलेलं आहे। शक्यतो गाजर हे थोडं जास्तच घाला, म्हणजे भाज्या शक्यतो जास्त घालायच्या। कुठलाही पराठा करताना आपण ज्या भाजीचा पराठा करणार आहोत ती भाजी शक्यतो जास्त घालायची। तर इथे मी एक मोठं गाजर किसून घेतलेलं, तर हे साधारण 1 कप आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला। कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरीही चालेल, पण कांद्यामुळे याला एक खूप छान चव येते। 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हिंग, 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या। इथे मिरची ही ऑप्शनल आहे कारण आपण इथे लाल तिखट पण घातलंय। जर तुम्ही मुलांना देणार असाल तर मिरची नाही घातलं तरीही चालेल, पण मी इथे दोन्ही वापरले कारण मिरचीमुळे पण खूप याला छान चव येते, त्यामुळे इथे मी दोन्ही वापरले। ठेचलेली मिरची घेतली, 1 टीस्पून जिरं, 2 टीस्पून धने पावडर। जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही जिरा पावडर घातलं तरी चालेल, पण मी इथे अख्खे जिरं घातले। तर आपण घालणार आहोत 2 टीस्पून धने पावडर। आलं लसूण ठेचून घेतलेलं, इथे मी साधारणतः एक 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1/2 इंच आलं असं ठेचून घेतलंय। इथे मी पेस्ट केली नाहीये, हे ठेचून घेतलंय। ठेचून घेतल्यामुळे काय होतं, ह्याची चव खूप छान येते। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण याच्यामध्ये कांदा घातलाय त्यामुळे कांद्याचं थोडं याला पाणी सुटू शकतं, त्यामुळे पाणी सुद्धा घालताना एकदम असं घालू नका कारण कांद्याला हे पाणी सुटतं। त्यामुळे कांद्याचा जो ओलावा आहे त्यामध्ये आधी आपण ही प्रथम सगळी कणिक भिजवून घ्यायची आणि मग लागेल तसं पाणी घालायचं आहे। तुम्ही आधीच एकदम जर पाणी ओतलं तर कांद्यालाही पाणी सुटेल आणि पाणी सुद्धा जास्त होईल। त्यामुळे या कांद्याच्या पाण्यामध्ये आधी प्रथम हे सर्व भिजवून घ्यायचं आहे। आपलं हे सर्व या पाण्यामध्ये भिजवून झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं इथे पाणी अंदाजाने घालायचं आहे, एकदम जास्त लगेच ओतू नका। पाणी हे जास्त होऊ शकतं, हळूहळू भिजवायचे आपल्याला। इथे मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे, थोडं अजून लागणार आहे मला पाणी। हे बघा, आता पाणी आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे। आता आपल्याला अजिबात पाण्याची गरज नाही आहे। साधारणतः मला अर्ध भांडभर हे पाणी लागलेलं आहे। कदाचित तुम्हाला अजून सुद्धा कमी लागू शकतं किंवा जास्त लागू शकतं, जसं तुम्ही भिजवाल जशी क्वांटिटी असेल त्याच्यानुसार आपल्याला पाणी हळूहळू घालायचं आहे। याच्यात घालायचं आहे साधारणतः 2 टेबलस्पून तेल। आपली व्यवस्थित अशी कणिक छान मळून झालेली आहे। जशी तुम्ही रोजची भिजवता तशीच आपल्याला कणिक भिजवायचे। काही जण मऊ भिजवतात, काही जण जास्त घट्ट भिजवतात।
काही जण एकदम लूज भिजवतात, जसं तुम्ही कम्फर्टेबल असता पोळी लाटायला तशानुसार आपल्याला हे कणिक भिजवायचे। इथे मी साधारण मीडियम ठेवले, मी साधारण मीडियम ठेवते, मला अगदी घट्टही लाटता येत नाही आणि अगदी पण जास्त पीठ मी करत नाही, मी मीडियम मऊ इथे ठेवलेलं आहे। हे बघा साधारण मी एवढी घट्ट ठेवलेली आहे। तर आता आपण एक फक्त 5च मिनिटं ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे, नाहीतर कांदा असल्यामुळे त्याला पाणी परत सुटू शकतं, त्यामुळे आपण 5च मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे। आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत, आपण आता हे काढून बघूया। हे बघा आपली कणिक छान अशी भिजलेली आहे व्यवस्थित। एक 5 मिनिटं तर आपल्याला ठेवायलाच हवं, 5 मिनिटंच आपण इथे ठेवले, कारण आपण इथे कांदा वापरला आहे। जर तुम्ही कांदा नाही घातलात तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं कणिक मुरवत ठेवली तरी चालेल। तर आता आपण ह्याचे पराठे करायला घेऊया। तर आता आपण इथे एक लाटी करून घ्यायचे, तुम्हाला कसा मोठा लहान पराठा हवा आहे तसा गोळा हा करून घ्यायचा आहे। मला साधारण मध्यम आकाराचा पराठा हवा आहे, फार मोठाही नाही आणि फार लहानही नाही। हे बघा मी साधारणतः एवढी लाटी घेतलेली आहे। हे बघा, तर आता आपण पराठा लाटायला घेऊया। इथे मी ही लाटी ठेवलेली आहे, और थोडंसं पीठ टाकते, हलकंसं दाबून घेतलं आहे। आता आपण पराठा लाटायला घेऊया, अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे, जास्त पण पीठ टाकू नका, नाहीतर जास्त पीठ वरनं टाकलं तर पीठ खूप लागेल आणि पराठा हा तव्यावर टाकल्यावर ते पीठ जळू शकतं। बघा आपला पराठा इथे छान असा लाटून झालेला आहे। साधारणतः मी एवढीच जाडी ठेवली आहे, फार जाडा नाही ठेवला आहे आणि पातळही नाही ठेवला आहे, मी व्यवस्थित मध्यम ठेवलं आहे। तर आता एकीकडे मी तवा तापत ठेवलेलाच आहे, आपला तवा तापलेलाही आहे। आता आपण पराठा भाजायला घेऊया। आता आपला तवा चांगला तापलेला आहे, ही खालची बाजू आहे ही खालीच यायला हवी। आता आपण हा पराठा टाकून घेऊया। इथे मी 1 टेबलस्पून तूप घालते, तुम्हाला जर तेल हवं असेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, पण शक्यतो मी सांगेन की तूप वापरा, कारण मुलं तूपसुद्धा खात नाहीत, त्यामुळे तूप जर घातलं तर शरीरासाठी आपल्या सगळ्यांच्याच चांगलं असतं, तूप जॉईंटसाठी चांगलं असतं, त्यामुळे शक्यतो तूप घाला। पण जर नको असेल, आवडत नसेल तर तेल वापरलं तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल। त्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे। आता आपण हा पराठा पलटी करूया। हे बघा सुंदर असा रंग आलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना जर पराठा करून दिलात तर मुलं नक्कीच आवडीने खातील। मुलांना टिफिनमध्ये काय रोज द्यायचं हा आयांना खूप प्रश्न असतो, तर असा जर तुम्ही पराठा करून दिलात तर तो अत्यंत हेल्दी पण आहे आणि मुलं आवडीने खातील पण। पराठा हा झालेला आहे, आपण हा पराठा या जाळीवर काढून घेऊया। काढताना शक्यतो जाळीवर काढा, म्हणजे काय होतं वरती आपण जे पराठे ठेवतो ते ओले होत नाहीत। हे बघा मस्त असा रंग आलेला आहे, छान असा दिसतोय पण छान। आता आपण दुसरा पराठा करायला घेऊया। आता मी इथे दुसरी लाटी करून घेते। थोडंसं पीठ घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे, हलक्या हाताने लाटायचं आहे, अजिबात जोर लावून लाटू नका, कारण आपण इथे कांदा पण घातला आहे। आपला इथे आता पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे। तर आता आपण हा पराठा तव्यावर टाकूया। आता आपण हा पराठा तव्यावर टाकणार आहोत, मध्यम आचेवरच आपल्याला याला भाजायचं आहे, जसं आपण पोळी भाजतो तसंच। 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे। पराठ्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे। आता आपली खालची बाजू आपण ही पलटून घेऊया। मस्त असा रंग आलेला आहे। पराठा हा व्यवस्थित नीट भाजला पण गेला पाहिजे, नीट जर भाजला नाही तर तो कच्चट राहू शकतो, त्या बाजूने असं छान नीट भाजायचं आहे आपल्याला। तर आता आपला हा पराठा झालेला आहे, आपण बघूया पलटून। हे बघा मस्त असा खालून सुद्धा छान खरपूस भाजून झालेला आहे। तर आता आपण हा पराठा काढून घेऊया। काढताना असंच जाळीवर काढा। हे बघा मस्त असा रंग आलेला आहे, एकदम छान कलर आलेला आहे। आता आपण असेच बाकीचे पराठे करून घेऊया। तर आपल्या इथे गाजराचे खमंग असे पौष्टिक पराठे तयार झालेले आहेत। हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा
मस्त असा रंग आलाय, एकदम असे मऊ पण झाले छान. बघताय रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आणि आपण इथे तूप वापरलंय. हे तुम्ही लोणच्या बरोबर, दह्या बरोबर, लोण्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. हे अत्यंत पौष्टिक आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना पराठे करून दिलेत तर मुलं नक्की आवडीने खातील. हे जे मी माप घेतलं होतं या मापामध्ये ह्या आकाराचे साधारणतः माझे 6 पराठे झालेले आहेत. तर आता आपले गाजराचे पौष्टिक असे पराठे तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.